तुम्हाला तर माहितीच आहे की माझी डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे. तर 10 दिवसानंतर त्यांनी मला परत बोलवलं. इथे चेहऱ्याला बांधून बिट्टूला बाय बाय करून जाऊला घेऊन आली मी डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथे बराच वेळ थांबावं लागतं, कारण की फुल गर्दी असते तिथे डॉक्टरकडे. भरपूर वेळ टाइमपास केल्यानंतर मग माझा नंबर लागला. नंबर लागल्यानंतर मॅम म्हणाल्या की आता तुमच्या स्किनवर जे आहेत तुम्हाला कार्बन पील करावं लागेल. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला 3 किंवा 4 सेटिंग करावं लागेल. तर आज आपण पहिली सेटिंग करूया. पहिला तर मला खूपच भीती वाटली की माझ्या चेहऱ्यावर काय करणार काय नाही, कारण की मशीन होती बाजूला. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली. सर्वात आधी त्यांनी माझ्या चेहऱ्याला असं काहीतरी लावलं, मग परत त्यावर मशीन फिरवली. ते झाल्यानंतर असे चटके देणारी मशीन फिरवली आणि तिसऱ्यांदा जी मशीन फिरवली ना ती तुम्हाला सांगते, ती इंजेक्शन सारखी टोचणारी आणि त्याने थोडासा पेन सुद्धा होत होता. ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी माझ्या चेहऱ्यावर खूप सारा सनस्क्रीन लोशन लावून दिला आणि म्हणाला की अजिबातही 3 दिवस उन्हामध्ये जाऊ नका. लाल परी घेऊन आम्ही घराकडे निघालो. तर जाऊ म्हणाला, थांब मला ना मोसंबीचा ज्यूस वगैरे पिऊ दे. हे चेहऱ्याला बांधून घेतलेलं होतं, कारण की मॅमने मला सांगितलं अजिबातही तुमच्या चेहऱ्याला ऊन लागू देऊ नका. जोपर्यंत ज्यूस बनत आहे तोपर्यंत मी माझ्या चेहऱ्यालाच बांधून घेतलेलं होतं. आम्ही ती फुल टाइमपास करत मस्त मोसंबीचा ज्यूस पिलो. पैसे माझ्या पॉकेटमधून गेले की माझा ना पूर्ण मूडच ऑफ होतो. माझ्यासारखं कोण कोण आहे असं की जाण्याआधी खूप उत्साहित असतं, पण ज्यावेळेस पैसे जातात त्यावेळेस पूर्ण चेहरा पडून जातो. जशी आम्हाला भूक लागली होती तशी आमच्या स्कूटीला देखील भूक लागली. मग काय, टंकी फुल करून घेतली. जाण्याआधी मी बिट्टूला सांगितलं होतं की माझ्या चेहऱ्यावर ना डॉक्टर सुई टोचणार आहेत, तर तू माझ्यासोबत येऊ नको. पण तिथे गेल्यानंतर खरंच डॉक्टर माझ्या चेहऱ्यावरती सुई टोचणार आहेत हे मला अजिबातच माहित नव्हतं. ती घरी आल्यानंतर माझी खूप काळजी करत होती. मम्मी खूप त्रास झाला का ग तुला, कुठे कुठे दुखते? मम्मी मग तू रडली का त्यांनी तुला सुई लावली तर? थोडा वेळ ती माझ्याचकडे थांबली. मग